128वी ओवी सुरू झालेली होती. ती ओवी अशी: एका वैराग्य रवी विवळे, तव संयती विहार केले, तेथ अपाव्रत झाले इंद्रिया नळ. कोणाकोणाच्या देहात अहंकार लीन होऊन वैराग्य हाच कोणी तपमान सूर्य जेव्हा उगवतो, तेव्हा गतिरोध म्हणजे इंद्रिय निग्रह होऊन स्थिरपण येते. त्यावेळी सर्व शरीरातील इंद्रियांचा अग्नी प्रगट होतो. भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला आणि ज्ञानेश्वर आपल्याला जो आत्मयज्ञ आहे तो किती प्रकारचा आहे आणि कोणकोणत्या प्रकारे कोणत्या यज्ञाला काय म्हणतात आणि त्याची अनुभूती कशी असते हे भगवान सांगत चाललेले आहेत. टोटल जर पाहिलं, भगवंतांनी 12 यज्ञ याच्यामध्ये सांगितलेले आहेत. 4थ्या अध्यायात 12 यज्ञ. नंबर 1 म्हणजे थोडं लवकर ग्रास्प होईल. नंबर 1 ब्रह्मयज्ञ. नंबर 2 भगवत अर्पण रूप यज्ञ. भगवत दर्पण रूप यज्ञ. 3 अभिन्नता रूप यज्ञ. अभिन्नता रूप यज्ञ. नंबर 4 संयम रूप यज्ञ. नंबर 4 संयम रूप यज्ञ. नंबर 5 विषय हवन रूप यज्ञ. 5 विषय हवन रूप यज्ञ. नंबर 6 समाधी रूप यज्ञ. नंबर 7 द्रव्य यज्ञ. द्रव्य यज्ञ. नंबर 8 तपो यज्ञ. नंबर 9 योग यज्ञ. नंबर 10 स्वाध्याय रूपज्ञान यज्ञ. स्वाध्याय रूपज्ञान यज्ञ. नंबर 11 प्राणायाम रूप यज्ञ. आणि नंबर 12 स्तंभवृत्ती किंवा प्राणायाम रूप यज्ञ. जे झाले, ज्यांचं वर्णन आलं, ब्रह्मार्पणं ब्रह्म, आपण ती ओवी पाहिली. तर ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ कशाला म्हणतात हे आपण पाहिलं. कर्म ब्रह्म होतं, ब्रह्मकर्म होतं. ब्रह्मकर्म केव्हा होतं, कर्म ब्रह्म केव्हा होतं याचं डिटेल आपण पाहिलं. इतर संत महंत सांगतात त्याच्याशी आपलं काहीही जुळत नाही. अनुभव वेगळे आणि त्यांचे अर्थ वेगळे. कर्ता, कारण आणि क्रिया आणि पदार्थ हे सर्व ब्रह्मरूप होणे, ब्रह्ममय होणे. कर्ताही ब्रह्मरूप, क्रियाही ब्रह्मरूप, कर्म ब्रह्मरूप, कारण ब्रह्मरूप, पदार्थ ब्रह्मरूप. कारण ईश्वर असेल तोही ब्रह्मरूप. सगळं ब्रह्मरूप. ब्रह्मयज्ञ. भगवत दर्पण रूप यज्ञ दुसरा प्रकार जो आहे, काही ओव्या येऊन गेले त्याच्या. भगवंतासाठी
कर्म करणे, भगवंतासाठी, भगवंताकारणे, भगवंताच्या कार्यासाठी कर्म करणे आणि पुन्हा अर्पण करणे. म्हणजे प्रत्येक गोष्ट भगवंताला अर्पण, याला सर्वार्पण पद्धती. तो एक यज्ञ म्हटलंय. सर्वार्पण पद्धतीचे यज्ञ. मग त्या सर्वार्पण पद्धतीमध्ये फक्त कर्म नव्हे, प्रत्येक गोष्ट भगवंताची आणि भगवंताला भगवंत रूप ते पदार्थ समजून अर्पण करणे, हा दुसरा यज्ञ आहे. तिसरा अभिन्नता रूप यज्ञ. अभिन्न म्हणजे एकच उरायचं आहे. मी बोललेलो आहे त्याच्यावर, द्वैत नाही. जीव वेगळा ब्रह्म वेगळा हा भाव नाही, ज्याच्यावरती मी असं बोललेलो आहे, यू इन्व्हॉल्व, यू मेल्ट अँड यू डिझॉल्व. तुम्ही ज्या वस्तूंकडे पाहताय, ज्या विषयांकडे पाहताय, ज्या कर्माकडे पाहताय, त्याच्यामध्ये रस घ्या, तादात्म्य पावा, एकरूप व्हा आणि स्वतःला संपवा. यू इन्व्हॉल्व, यू डिझॉल्व, नाही यू मेल्ट आणि यू डिझॉल्व. याला म्हटलंय अभिन्नता रूप यज्ञ. एक रूपता गंगासागरात मिळाली, विषय संपला. गंगेचं अस्तित्व संपून जावं आणि गंगासागर रूप व्हावी, आपण देव व्हावं. तिसरं आहे संयम रूप यज्ञ. आता आठवत असेल तुम्हाला त्या ओव्या, ज्याच्यामध्ये मी म्हटलं की इंद्रियांना संयम, विषय द्यायचा आहे. इंद्रिय संयमित ठेवून, उपभोग घेऊन, कर्माचे बंधन न लागणे, कर्मबंधन प्राप्त न होणे. लक्षात घ्या, संयम, इंद्रिय संयम म्हटलंय म्हणजे इंद्रियांना असं लगाम की उपभोग तर घ्यायचा आहे, भोग भोगून ब्रह्मचारी व्हायचंय. लक्षात घ्या, कर्म त्याज्य नाही आहे, कर्म करायचं आहे. पण कर्म करत असताना इंद्रियांना संयम पाहिजे. शरीर जगवायचं आहे, पण पुष्ट फार असं धष्टपुष्ट करण्याकरता काही नाही, अतिरेक नाही, विषयांचा अतिरेक नाही, उपभोगाचा अतिरेक नाही. प्रत्येक गोष्ट संयम, कर्तव्य भावनेनी जरुरी आहे म्हणून करतोय. कारण देह हा वाहक आहे, परमात्मा शक्तीचा वाहक आहे. परमात्मा शक्तीच उत्पादन ह्या शरीरात होते, म्हणून हा जगवला पाहिजे, हा भाव पाहिजे. आणि त्यामुळे इंद्रिय बरळो नेदावी, इंद्रियांना बेछूट सोडू नका, बेलगाम सोडू नका. संयम. आणि हळूहळू शेवटचा टप्पा त्याच्यामध्ये संयमामध्ये की इंद्रियांना विषयाकडून हटवणे असा होतो. त्या ओव्या निघून गेल्या. आता विषय हवन रूप यज्ञ. आता जसजसा येईल, पण एकदा सांगून जातो सगळे यज्ञ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. विषय हवन रूप यज्ञ. हवनाची सामुग्री विषय, लक्षात घ्या. हेच विषय बातात, जैसे वज्र कवचले विजे. विषयांचा उपभोग घेणे, भलेही परमात्मा विषय असू द्या. जर तुम्ही परवानगी घेतली नाही आणि मनाने केलं, भलेही ज्ञानेश्वरी वाचन असो, भले गायत्री जप असो, पाप लागलं. पण पुण्यात्मक पाप आहे, त्याचा भोग स्वर्ग आहे. म्हणजे वज्रकवच कसं घालावं लागतं. आणि बाकीचे विशेष तर नरकात नेतात, नरकाचे द्वार उघडे आहेत त्यांच्यासाठी.
आणि इकडे स्वर्गाचे दार उघडे चांगलं काही कर्म केलं तर. आणि हे कर्म नाही जगाला जर कळले तर हे स्वर्ग आणि नरकाच्या द्वारातच उभे राहणारी माणसं. म्हणून आपला प्रचार प्रसारही झाला पाहिजे. नाहीत आपल्याला माहिती असून आम्ही लोकांना पापाचरण, पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पाप करण्याला ढकलून दिलं असं होईल. माहिती असताना तर प्रत्येक विषय हवन सामुग्री झाला पाहिजे. आत्मयज्ञामध्ये प्रत्येक प्राण, प्रत्येक इंद्रियामधलं कर्म हे हवन द्रव्य मानायचं आहे. हे तीळ तूप हे ज्ञानेश्वरीत नाही. ज्ञानेश्वरी PhDचा ग्रंथ आहे, अध्यात्माची PhD. आणि त्याच्यामधले आत्मयज्ञाचे 12 प्रकार आहेत अनुभूतीचे. कुठेही तुमचा बाजारामध्ये चालणारा बाह्यकारी चालणाऱ्या यज्ञांचं वर्णन कोठेही नाही, कोठेही नाही. हा यज्ञ, तो यज्ञ, पुत्र कामेष्टी यज्ञ, अजून कोणते यज्ञ. विषय हवनरूप यज्ञ. अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्न ब्रह्म करायचं, विषय ब्रह्म करायचा, हवनरूप यज्ञ. विषय संग व्यवहारामध्ये झाला तरी निष्कर्मता येणे. काही ओव्या येऊन गेल्या त्याच्या, विषय संग झाला. विषय संगात असूनही हा संगातीत आहे, निष्कर्मता प्राप्त झालेली आहे आणि त्याला आपण कर्तव्य कर्म म्हटलंय. अशा काही ओव्या येऊन गेल्या. नंतरचं 6वं आहे समाधी रूप यज्ञ. समाधीवर वेळोवेळी बोललोय आणि बोले नाही. संपूर्ण ज्ञानेश्वरी समाधी धन आहे निवृत्तीनाथांचं, म्हणून सतत चालू आहे. 7 द्रव्य यज्ञ येईल त्यावेळेस सांगेल. नंतर तपोयज्ञ, द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय रूप ज्ञान यज्ञ, प्राणायाम रूप यज्ञ आणि स्तंभवृत्ती म्हणजे चतुर्थ प्राणायाम रूप यज्ञ, असे 12 प्रकार आहेत. आता काही झाले त्याची थोडी उजळणी केली, बाकीचं आपण पाहू. एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले, तेथ अपाव्रत झाले इंद्रिया नळ. कोणाकोणाच्या देहात अहंकार लीन होऊन वैराग्य हाच कोणी तपमान सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा गतिरोध होऊन स्थिरपण येते, त्यावेळी सर्व शरीरातील इंद्रियांचा अग्नी प्रगट होतो. पहा, एका वैराग्य रवी विवळे, अहंकार लीन होणे, वैराग्य प्रगट होणे आणि योगाग्नी, हे 3 शब्द येतात. फार कन्फ्युजन होतं लोकांचं. अहंकार लीन, दुसरा शब्द आहे वैराग्य आणि तिसरा शब्द आहे योगाग्नी किंवा ब्रह्माग्नी. आता ह्या तिन्ही शब्दांचा एक दुसऱ्याशी कनेक्शन आहे, त्याच्या स्टेजेस वेगळ्या आहेत. 3 स्टेज अशा आहेत त्याच्या. पहिली स्टेज योगाग्नी प्रगटला पाहिजे, फर्स्ट स्टेज. त्याच्याशिवाय वैराग्य प्रगट होणार नाही. आणि लोकांनी अर्थ केले, संसार सोडला, भगवी वस्त्र धारण केली, बंबम करीत फिरायला लागले,
संन्यासी म्हणून डिक्लेअर केलं झाले की हे वैराग्याला प्राप्त झाले असं म्हटलंय, असं अध्यात्मशास्त्रात कुठेही म्हटलेलं नाही, कुठल्याही धर्मामध्ये नाही, कुठल्याही पंथामध्ये नाही. आम्ही समजुती करून घेतल्यात आणि त्याच्यामुळे आमचा रस्ता चुकत चाललाय हे कोणाच्या लक्षात येत नाही. वैराग्य, संसार सोडलाय याचा अर्थ तुम्हाला वैराग्य प्राप्त झालंय असं नाही. एखाद्या वेळेस व्यवहारामध्ये फ्रस्ट्रेशन आलेलं असतं. प्रेमाने सोडला की संसार जुळत नाही म्हणून सोडला, आनंदाने सोडला की दुःखाने सोडला, हाही प्रकार पाहावा लागेल. आनंदाने सोडण्याचं कारण काय? मग त्यांचे चेहरे पा संन्यासी झाल्यानंतर किती दुःखी असतात. कुठल्याही संन्याशाचा चेहरा वरून किंचित हासरा असतो, आतून कंप्लीट दुःखी असतो. किंचित हासरा म्हणतो. आनंद आमच्या संन्यासी लोकांना शिकवलाच गेला नाही. ताप देणे, शरीराला ताप देणे, शरीराची छळवणूक करणे, पिळवणूक करणे, कष्ट देणे, ज्याच्यामध्ये दुःख उत्पन्न होईल, उन्हात ताणात पावसात राहणे, पीडा देणे, बस हे शिकवण्यात आलंय. त्याच्यामधनं आनंद आणि प्रसन्नतेची निर्मिती कशी होऊ शकेल आणि त्यांना ती झाली का, हा पहिला प्रश्न आहे. आपल्याला वाटतात ते महाराज फार मोठे असतील. अरे प्रसन्नता आणि आनंद, प्रसन्नता आणि आनंद साधनेतनं निर्माण होतं. वस्तूंचा त्याग केला म्हणजे तुम्ही संन्यासी झाले हेच खोट आहे. मग निराशेने तुम्ही झालेत, जमणार नाही म्हणून झाले आपल्याला संसार. कशामुळे झाले? काय आकर्षण आहे? लक्षात घ्या काय म्हटलंय. उपभोगल्यानंतर वीट आला म्हणून झाले, घरात कोणी विचारित नाहीत म्हणून झाले. कशामुळे झाले? म्हणून हा प्रश्न वेगळा आहे. वैराग्य निर्माण होण्याकरिता संसार सोडणे किंवा सुखांचा त्याग करणे म्हणजे वैराग्य, हे चूक अर्थ आहे. पुन्हा सांगतोय, संसाराचा त्याग केला, बायकोचा त्याग केला, संपत्तीचा त्याग केला. अरे एकीकडे आम्ही संपत्तीचा त्याग करून एकीकडे संपत्ती मागतो, विरोधाभास आहे. म्हणजे तो विरागी झाला, वैराग्यशाली झाला, बरोबर नाही. वितराग हा वैराग्य, वैराग्याचा डेफिनेशन आहे वितराग हा वैराग्य. राग म्हणजे आसक्ती, प्रेम, इंद्रियामधली आसक्ती, इंद्रियामधलं विषयांचं प्रेम निघून जाणं म्हणजे वैराग्य. काही काही साधू ठरलेल्या आहार खातात. आंब्याचा रस नको, फार गोड नको, फार हे नको. मनातून गेलंय का तुम्ही दमन करतायत? मनातून भाव गेलाय का? महावीरांनी बुद्धांनी मनातून सोडलंय. संसार सुखांचा उपभोग घेतल्यानंतर विटले त्यावेळेस सोडलाय. त्यामुळे मनात पुन्हा संसार आलाच नाही. आणि हे नंतर संसारी झाल्यानंतर दुःखी होतात, उगीच सोडलं वाटतं, बरं होतं.
धोबी का कुत्ता घर का न घाट का अशी स्थिती येऊन जाते. म्हणून इंद्रियामधून विषयांचा त्याग झाला पाहिजे. त्याच्याकरिता विषयाची आसक्ती, इंद्रियांनी विषय सोडले पाहिजे. दोन प्रकार, तुम्ही तुमच्या इंद्रियाला विषय न देणं आणि इंद्रियांनी स्वतःहून सोडणं, दोन पुन्हा प्रकार वेगळे आहेत. तुम्ही इंद्रियाला विषय द्यायचा नाही. आपलं पोरगा अभ्यास करतं, मुलगी अभ्यास करते, आपण काय करतो? टी व्ही बंद, सगळे कनेक्शन कट. कनेक्शन कट केले, काय झालं? डोळ्याला टी व्हीचा विषय संपवला. मनातून गेला का त्या विद्यार्थ्याच्या? टी व्ही आहे, सिरियल चालू आहे, पण विद्यार्थ्याला वाटतं मी पाहणार नाही, मला अभ्यास आहे. लक्षात घ्या, इंद्रियाने विषय सोडला का तुम्ही विषयाची रसद बंद केली. तुम्ही रसद बंद केली, दमन केलं. त्याच्याने प्रश्न सुटत नाही. प्रश्न इंद्रियांनी स्वतःहून त्याग करायचा आहे. वस्त्रांचा त्याग, संपत्तीचा त्याग, स्वतःहून नको वाटणं आणि देऊन टाकणं, ऑटोमॅटिक होणारा त्याग. पण हे कधी होतं? हा इफेक्ट आहे. हे पहा, इंद्रिय कसे विषय सोडतात. तुम्हाला टेम्परेचर 102 डिग्री आलं, ताप चढला, तुम्हाला पुष्कळ जिलेबी आवडते, धपाटे आवडतात, गुलाबजामुन आवडतं, मसाला डोसा आवडतो, आणि त्यावेळेस तुम्हाला आणून दिले, खाऊ वाटेल का? खायला जरी घेतलं तर तोंड कडू पडलेलं असेल म्हणून तुम्हाला जाणार नाही, नको म्हणतो आपण. मग आई म्हणते एक घास तरी खा, पोटात काही नाही आहे, जात नाही म्हणतो. इंद्रियांनी विषय सोडलाय. आवडतोय तुम्हाला, पण इंद्रियांनी सोडलाय. आपण टी व्ही पाहतोय, पंडित जसरांचं गाणं ऐकतोय, हरिप्रसाद चौरसियाची बासरी चालू आहे समजा, आणि त्याच वेळेस खबर आली घरचं कोणीतरी कुचकलं. गोड वाटेल का? नाही नाही, बसा बसा, एकदा ऐकून जा, तुम्ही फार बेधुंद झालेला आहात. गाणं तेच आहे, हरिप्रसाद चौरसियांची तान तीच आहे, स्वर तेच आहे, स्वर माधुरी तीच आहे, पण आता ऐकू वाटत नाही. इंद्रियांनी विषय सोडला. पण विषय सुख देऊ शकत नाहीत. लक्षात घ्या, विषयामध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही. तुम्ही मानून घेतायत त्याला तुम्ही सुख म्हणतायत. म्हणून हे जे वैराग्य आहे हे नाटक आहे, टेम्पररी आहे. त्याला वैराग्य म्हणत नाही. वैराग्य परमनंट पाहिजे. विषयाने त्याग करायचा आहे. चर्वण तर्पणाचा आम्ही त्याग करतो, चर्वण तर्पण करत नाही का? आम्हाला गोळेचे गोळे गिळावेसे वाटतात. त्याच्यात जी टेस्ट आहे, टेस्ट, गोळेचे गोळे गिळण्यात. साहेब, आम्ही पहिल्यांदा वैराग्यवान झालो. काय झालं? चर्वण तर्पणचा त्याग केला. आणि नंतर साधनेचा त्याग केला. असे त्याग नाहीत. इंद्रियांनी स्वतःहून विषयांचा त्याग करणे, आसक्तीचा त्याग करणे. हे कधी होतं? जसं टेम्परेचर आल्यानंतर होतं तापीमध्ये, पण ते विकारग्रस्त असल्यानंतर होतं. तसं टेम्परेचर योगामध्ये आलं पाहिजे. इकडे रोगामध्ये टेम्परेचर आलं तर जसं विषयासक्ती सुटते. किती पिक्चर चांगला असू द्या आणि 104 डिग्री ताप असू द्या, पहा पहा पहा. जोधा अकबर लागलाय पिक्चर, आणि 150 तोळे सोन्याचा हार जोधाबाईने घातलेला आहे. पहा पहा, नाही पहा वाटणार, 1 तोळाभरही पाहू वाटणार नाही.
डोळाच उघडणार नाही. टेम्परेचर हाय तितकं वैराग्य जास्त. इंद्रिय विषय उपभोगाला जागी नसतात, पण रोगामध्ये. असं योगामध्ये झालं पाहिजे. म्हणजे वैराग्य येण्याकरिता, इंद्रिय आणि विषय त्याग करण्याकरिता तुम्हाला टेम्परेचरची जरूरत आहे, पण ते योगाचं टेम्परेचर पाहिजे, रोगाचं नाही. टायफॉईडचं टेम्परेचर नको आहे, इन्फ्लुएन्झाचं टेम्परेचर नको आहे, निमोनियाचं टेम्परेचर नको आहे, सर्दी पडशाचं टेम्परेचर नको आहे. हे पाहिजे पंचाग्नी. प्राणायस्व, प्राण अपान उदान व्यान समान कुंडलिनी जागरणानंतर जे टेम्परेचर निर्माण होतं ते जरुरी आहे. कुंडलिनी ज्यांची जागृत नाही झाली त्यांचंही टेम्परेचर येतं. म्हणून ते टेम्परेचर कसं येतं? गायत्री जपातून, नाम जपातून, नामसंकीर्तनातून. पण ती स्थिती येत नाही जी कुंडलिनी जागृतीची येते. कारण मन थकून जातं आणि ऊर्जा शरीरामध्ये हिट वाढते नामाग्नीची, आणि त्या हिटमुळे नको वाटतं. बस आता जास्त खावत नाही, हे होत नाही, काही नाही. पण एवढं नामसंकीर्तन होत नाही आणि असा जपही होत नाही. खुशाल खातात महाप्रसाद म्हणून. हे महाप्रसाद कुठून आला कोणाला माहीत. हा प्रकारच विचित्र आहे. महाप्रसाद, प्रसाद ठीक आहे, पण महाप्रसाद सगळं टेम्परेचर साफ होऊन जातं त्याच्यात. जे काही योग आग किंवा नामाग्नी, नामाची आग काय काय असेल, जी काही निर्माण झाली असेल, एका क्षणात महाप्रसाद संपून टाकतं त्याला. नाव दिले महाप्रसाद. प्रसाद खरं म्हणजे हातावर असतं. तर काय म्हणलं? वैराग्य निर्माण होण्याकरिता रोगामध्ये टेम्परेचर पाहिजे, तसं योगामध्ये टेम्परेचर पाहिजे. आणि योगामध्ये कुंडलिनी जागृत झाल्यानंतर तुमच्या ताकदीप्रमाणे टेम्परेचर, तुमच्या साधनेप्रमाणे टेम्परेचर निर्माण होते आणि आग प्रगटते. आणि आग प्रगटल्याचं पहिलं लक्षण आहे रोगाची सिम्पटम्स. तापीमधले रोगाचे सिम्पटम्स, बिमारीमधले रोगाचे सिम्पटम्स आणि योगाचे सिम्पटम्स सारखे असतात. फार कठीण आहे बरं का असेच करणं. तुम्हाला ब्लड प्रेशर झालं आहे तर मुंग्या यायला सुरुवात होते. पॅरालिसिस होणार असेल तर मुंग्या येतात हाताला. आपल्याला वाटतं योगाचे आहेत. असेच करावं लागेल. टेम्परेचर निर्माण झालं की मुंग्या यायला सुरुवात होतात आणि त्या पायाच्या अंगठ्यापासून येतात, हे लक्षात घ्या. पण साधक ज्यावेळेस साधनेला बसतो, पायामध्ये मुंग्या सुरू झाल्या, त्या पायाच्या अंगठ्यापासून होत असतात. आणि पायाच्या अंगठ्यापासून मुंग्या इतक्या सुरू होतात जोरात, त्या वाढत 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 सबंध अंगभर होतात. जितक्या मुंग्या वाढल्या त्या इंद्रियामध्ये तितकी योगाग्नी वाढत चाललाय असं समजायचं. तितका योगाग्नी वाढत चाललाय. मुंग्या जास्त, योगाग्नी जास्त. मुंग्या सुरुवात आहे. म्हणजे पहिल्या प्रथम आग निर्माण झाली पाहिजे, ज्याला योगाग्नी म्हटलंय. लक्षात घ्या, ही निर्माण झाली पाहिजे. आणि नंबर 2, त्याचा परिणाम मुंग्या आल्या पाहिजे शरीरामध्ये. नंतरचा शेवटचा परिणाम पॅरालिसिस त्या इंद्रियामध्ये झालं पाहिजे. बधीर इंद्रिय ते झालं पाहिजे. जसं रोगामध्ये बीपीमध्ये बधिरता येते. आपण म्हणतो ना अर्धांगवायू झाला. अर्धांगवायू झाला, पूर्वीच्या काळी म्हणायचे मुठ मारली. हार्ट अटॅकने मेला तरी म्हणायचे मुठ मारली. आता हे मुठीवाले मी फार पाहत होतो मायक्रोस्कोपमधून, लहान होतो. मुठीवाले मला भेटलेच नाहीत, मग मुठ मारलेले लोक भेटले. अचानक गेला त्याच्यावर मुठ मारली, कोणी करणी केली.
अर्धांगवायू झाला की मुठ मारली, बीपीचा पॅरालिसिस येतो. इंद्रिय जागी नसणे पॅरालिसिस म्हणजे इंद्रियामधील राग जाणे, इंद्रियामधील चेतनेची लहर जाणे, ते मड होणे, जिवंतपणा त्या इंद्रियामधील नष्ट होणे. पॅरालिसिस. जसं रोगामध्ये पॅरालिसिस होतं पण ते दुरुस्त होत नाही. फार मोठे नशीब असलं योग तर मग तो पॅरालिसिस त्याचा दुरुस्त होतो. मग काहीचा अर्ध गेलं की असं वाकडच पाहत बसतो तो. काहींचे हात असे असतात, पाहण्यासारखे कार्टून असतात. तसं योगात होत नाही. योगामध्ये एक डोळा बारीक झाला, एक डोळा वर झाला, अर्ध्या अंगात वैराग्य आलं, असं होत नाही. योगामध्ये कार्टून माणूस होत नाही. योगामध्ये तो इंद्रिय पॅरालिसिस होतं. इंद्रियाची जाणीव संपते. तुम्ही जर टाचणी टोचली किंवा चिमटा घेतला तरी त्या इंद्रियाला कळू नये, याला म्हणतात वैराग्य. आणि वैराग्य त्याच वेळेस येतं की ज्या वेळेस तुम्हाला टेम्परेचर योगाचं निर्माण होतं, ज्याला योगाग्नी म्हणतात. आणि हे टेम्परेचर जितक्या हाईटवर जाईल तितकं वैराग्याचा इफेक्ट म्हणजे ॲक्शन योगाग्नी, प्रोसिजर मार्ग मुंग्या आणि परिणाम पॅरालिसिस म्हणजे वैराग्य. असा वैराग्याचा अर्थ. आता पावित रागा इंद्रियानी घेणं सोडलं, विषय उपभोगण्याचं सोडलं, गरजेपुरतं तो उपभोग घेईल, सोडून देईल. वीट येईल, नको वाटेल, स्वतःहून नको वाटेल. म्हणून चांगल्या हाईटमध्ये जर तुमची साधना असेल त्यावेळेस तुम्हाला खाऊ वाटत नाही. पदार्थ तोच असतो. रसना म्हणेल नको, आता मला माझ्या मस्तीत राहू द्या. विषय सोडणे याला वैराग्य म्हणतात. आणि हे ॲटोमॅटिक वैराग्य प्राप्त झालं पाहिजे, हे खरं आहे. आता वैराग्य रवी शब्द वापरलाय माऊली. रवी म्हणजे सूर्य. सूर्य म्हणजे, नाही तर आम्हाला वैराग्य झालंय बघ, आग्या किडा असतो का, त्याचं ते लाईट असतो पहा, आहे ना वैराग्य. चुनचुन चुनचुन अंगठ्यात केलं पहा, पुन्हा नाही केलं. आणि बोटात एक चुनचुन केलं, हे काय वैराग्य. आणि मांडीत एक थोडंसं फुरफुर झालं. वैराग्य रवी सूर्यासारखा प्रचंड योगाग्नी वाढला पाहिजे. संबंध शरीरभर ज्वाळा निघाल्या पाहिजेत. आग 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 इतकी निर्माण झाली पाहिजे. लोक भीतात आगीला. आणि हे राजर्षी योगामध्ये किती आग निर्माण होऊ शकते, सण किती करता हे सांगा. म्हणून तरुणपणी पाहिजे. तरुणपणी वयाच्या 8 वर्षानंतरच का पाहिजे, कारण म्हातारा सहनच करू शकत नाही योग आग. अरे तुम्ही मांड्या सहन करू शकत नाही, असे करून बसतात. आणि थोडंसं चुनचुन झाल्यानं, थोडं मुंग्या आल्यानं आग झाली की लगेच असे उचलतात, मांडी हलवतात, संपली आग, डाऊन. कोणी असं बसतं, कोणी असं बसतं, कोणी तसं बसतं, कोणी लॅट्रिनला बसल्यासारखं बसतं. असं काय सगळे मजेदार खेळ आहेत सगळे. एक वैराग्य रवी विवळे, विवळे उगवणे. वैराग्याचा रवी प्रगटतो शरीरभर. कुठलंच इंद्रिय जागा राहू नये. डोळ्याने पाहण्याचं देखील बस दिसतंय, हो काहीतरी चाललंय, बस तो मस्तीमध्ये आत आहे. प्रत्येक इंद्रियांची धाव आत असली पाहिजे, बाहेर नाही.
विषयांकडे नाही, आत्म्याकडे धाव. हे वैराग्य निर्माण झाल्यानंतर पाहिजे. आज साधू सारखा तर चांगले साधू सोडा, पण अनेक साधू असे आहेत की जे भोगीच आहेत, योगी नाहीतच. करोडो रुपये आहेत, सगळा उपभोग चाललाय. हा ड्रेस अंगावर नाही एवढंच. आता तो विषय नको. वैराग्य याला म्हणतायत. एका वैराग्य रवी विवळे. आता मला सांगा, पॅरालिसिस सारखा जर हात झाला असेल, सेन्सेशन गेलं असेल, तर एखादा रोग जरी असेल तरी त्याची जाणीव होईल का? इथे रामकृष्ण परमहंस समजतात काय वैराग्य असेल, आणि तपश्चर्या रामकृष्ण परमहंसाची काय असेल. कॅन्सर झालेला आहे, कोणी नासरू म्हणतं, आळ्या पडलेल्या आहेत. ओपिनियन असं आहे, अहिंसा परमो धर्म, आळ्या काढायच्या नाहीत. मोठी जखम झालेली आहे, गॅग्रीन होऊ शकतं, आणि हे शांत आहे. समाधी लागते यांना. राणी रासमतीचे जावाई माथुरबाबू म्हणतात, गुरुजी हे जाईल ना? तुम्ही म्हणलं तर जाणार नाही का? हो म्हणे, जाईल ना. मी समजा म्हटलं हे रोगातून निघून जा, जाईल आहे म्हणले माझ्या शक्ती. मग का म्हणत नाहीत? म्हणे तुम्ही असं समजता का की जगदंबेला हे समजत नाही? तिला हे जर द्यायचं असेल मला, तिला कळत नाही का? तिच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मी दखल का देऊ? जसं त्या आईला कळत नाही, तिला आवश्यक वाटत असेल म्हणून ठेवलं असेल, मी भोगायला तयार आहे. आणि मला काहीच वाटत नाही, तुम्ही कशाला रडता? मला काहीच वाटत नाही. किती सेन्सेशन लेस बॉडी झालेली, किती वैराग्य प्रगटलेले. खाऊ देखील वाटत नाही. म्हणून 11 वर्ष महावीर जेवले नाहीत. 12 वर्षात 360च दिवस जेवलेत ते. कारण इंद्रिय जागी नाहीत उपभोग घ्यायला विषयांचा. विषयांचा विसर पडे, विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे. विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे. मनाची घडी घडे हृदया माझी. मन आत जाऊन हृदय मंदिरात स्थिर होतं, आणि विषय इंद्रिय विसरतात. विषय घेणं ही स्थिती म्हणजे वैराग्य. आणि याला म्हणतात वैराग्य रवी. प्रत्येक इंद्रियाने अशी स्थिती घेतली पाहिजे. त्यावेळेस वैराग्य रवी विवळे. विवळे म्हणजे प्रगट होतो. तव संयती विहार केले, तेथ अपाव्रत झाले इंद्रिया नळ. सूर्य उगवतो तेव्हा गती निरोध, इंद्रिय निग्रह होऊन स्थिरपण येते. त्यावेळी सर्व शरीरातील इंद्रियांचा अग्नी प्रगट होतो. मग काय होतं? इंद्रियांना गतिरोध, म्हणजे नालीतून पाणी यायलंय तिथं असं काय म्हणतात त्याला, झाकण, बांध लावला, गतिरोध. त्या गतीला थांबवलं. वासनेची गती, विषयांची गती, मनातून ज्या उर्मी उसळतात त्याला बांध लागतो. त्याला म्हणतात वैराग्य. त्याला म्हणतात प्रत्याहार. संयती, संयम,
याला म्हणतात संयम, कंट्रोल. तव संयती विहार केले, तेथ अपाव्रत झाले इंद्रियानळ. स्थिरपण येते त्यावेळी सर्व शरीरातील इंद्रियांना अग्नी प्रगट होतो. प्रत्येक इंद्रियामध्ये त्यावेळेस योगाग्नी प्रगट होतो. त्याच वेळेस वैराग्य रवी उसळतो. म्हणून बुद्धीमध्ये ज्यावेळेस जडपणा येतो ना तुमच्या, दोन प्रकाराने जडपणा येतो. खूप खाल्ल्यानंतर, मस्ती आल्यानंतर एक जडपणा, आळस खूप वाढला की उगीच वाटतं वैराग्य. काय असं जडकन त्याला बोलूच वाटत नाही. आळशी माणसाला तमोगुणीचे सिम्पटम्स आणि सत्वगुणीचे सिम्पटम्स सारखे दिसतात. हा जड असतो आणि हा साधन केल्यानंतर हाही उठू शकत नाही. यालाही लवकर चालता येत नाही त्याच्या जडत्वामुळे, आणि याचं वैराग्यामुळे याला लवकर चालता येत नाही. हळूहळू हळूहळू गती घेतील त्याचे इंद्रिय. लक्षात घ्या. म्हणून बुद्धी अशी वर ओढल्या जाते, आणि ज्यावेळेस बुद्धी अशी वर ओढल्या जाते, भगवान क्रेन्ससारखं, सॅटेलाईटसारखं तुमचा मनोमय चंद्र आणि तुमची बुद्धी वर ओढून घेतो. त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या रेंजमध्ये, वर्तुळामध्ये भगवान ओढून घेतो. त्यावेळेस विवेकाचा अग्नी प्रगट झाला पाहिजे. बुद्धीमध्ये ज्यावेळेस योगाग्नी प्रगटतो त्याला विवेक म्हणतात. इंद्रियामध्ये ज्यावेळेस वैराग्य अग्नी प्रगटतो त्याला वैराग्य म्हणतात. आणि रक्तामध्ये ज्यावेळेस हा अग्नी प्रगटतो त्याला विरक्ती म्हणतात. म्हणजे एकच योगाग्नी कुठल्या भागात प्रगटला त्याला नाव वेगळं आहे. असं का नावं दिले? माहेर राहून ज्यावेळेस तिचं लग्न होतं तिथे तिला मुलगी म्हणतात, आहे की नाही? तिला भाऊ असतो, तिला वडील असतात. इकडे आली की कोणाची पत्नी असते, कोणाची सून असते, कोणाची भाभी असते, वहिनी. लक्षात घ्या, नाती बदलतात. तसं हा अग्नी ज्या भागात गेला, इकडे सुनबाई म्हणतील, तिकडे आपली मुलगी म्हणतील. माहेरी गेली की आमची पोरगी आली, इकडे म्हणते सुनबाई आल्या. मुलगी तीच आहे. रेल्वेत बसली तर प्रवासी म्हणतील. ज्या ठिकाणी जे रूप आलं त्या ठिकाणी ते नाव येतं. म्हणून ज्या भागामध्ये हा वैराग्य म्हणजे हा योगाग्नी गेला त्या भागात ते नाव होतं. म्हणून रक्तामध्ये विरक्ती, आग वाढली की विरक्ती. विरक्ती का म्हटलं जातं त्याचंही कारण आहे. विरक्ती ह्या करता म्हटल्या जाते की त्यामध्ये तम आणि रज याचे परमाणू जाळल्या जातात त्या योगाग्नीमध्ये, आणि शुद्ध सत्वाचा रंग शिल्लक राहतो. म्हणून त्याला विरक्ती, रक्तामधला रक्तभाव, तम आणि रज गेला. आणि हा रक्तामधून योगाग्नी प्रगट झाला की त्याला विरक्ती म्हणतात. इंद्रियामध्ये प्रगट झाला की त्याला वैराग्य म्हणतात. आणि बुद्धीमध्ये झाला की त्याला विवेक म्हणतात. म्हणून वैराग्य रवी प्रगटला पाहिजे. आणि त्याचं हे की प्रत्येक सेलमध्ये अग्निमय सेल पाहिजे. अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निमय देह, त्याचा इफेक्ट वैराग्य. सर्दी असेल, पडसं असेल, ब्लॉकेज असतील, डायबिटीस असेल,
BP असेल तरी आम्हाला वैराग्य आहे, तरी आम्ही विवेकी आहोत आणि तरी आम्ही विरक्त झालोत आणि तरी आम्हाला भक्त म्हणा. याला काय म्हणावं तुम्हीच विचार करा. का योगाग्नीशिवाय विरक्ती नाही, योगाग्नीशिवाय विवेक नाही आणि योगाग्नीशिवाय वैराग्य नाही. आणि ते वैराग्य रवी शब्द वापरलाय माऊलीने. एक वैराग्य रवी विवळे म्हणून कुठलाही महाराज पाहताना अरे धड चालता येत नाही, ढकलावं लागतं. मग जडत्वामुळे आहे की शक्ती रेजिस्टन्स कमी झाल्यामुळं आहे. आणि त्याला आपण वैराग्य रवी जर म्हटलं, अध्यात्माची शोकांतिका इथंच गेली. खरे साधू बाजूला गेले, बाकीचे साधू समोर आले. एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले, तेथ अवाव्रत झाले इंद्रिया नळकर समाधी यज्ञ. याच्यासाठी वैराग्य विरक्ती आणि विवेक याचा रवी प्रचंड रीतीने योगाग्नी उसळला पाहिजे. आता लक्षात येईल तुम्हाला मी जे यज्ञ दिले त्याचं कसं आहे. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पळीपली, तेथ आशा दुमे सांडिली पाचही कुंडे. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, पेट घेतलेल्या लाकडातील अग्नी त्याकडेच जाळतो, लाकडेच जाळतो. त्याप्रमाणे त्या इंद्रियात प्रगटलेल्या योगाग्नीतून रक्तातील रागात्मक रजलोहित रंगी परमाणू नष्ट करण्यासाठी जेव्हा एक प्रखर ज्वाला निघते, तेव्हा तिचेमुळे राग द्वेष किंवा कामक्रोधाधिक विकारांची लाकडे पेटू लागतात. त्यावेळी पंचज्ञानेंद्रियांच्या कोंडीतून शब्दाती विषय व आशेचा धूर निघून जातो. म्हणून उत्तर हिंदुस्थान्यांना समजत नाही भगवद्गीतेचे फक्त श्लोक आणि त्याचे तर्काधिष्ठित अर्थ अनेक साहित्यांमध्ये मोठमोठ्या पुस्तकांमधून येतात आणि ज्ञानेश्वरीशिवाय समजू शकणार नाही भगवद्गीता. तरी ज्ञानेश्वरांनी भांडार गुप्त ठेवलंय म्हणून बाप्पासाहेबांच्या अर्थशिवाय कळू शकणार नाही. तरी कळू शकणार नाही बाप्पासाहेबांच्या अर्थाने आपल्या कॅसेटच ऐकावे लागतील. नाही समजणार भगवद्गीता. आणि भगवद्गीता नाही समजलं तर कुठलाच जगातला धर्म समजला नाही, कुठलाच. हे नक्की म्हणून समजा. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पळीपली. विरक्तीची. आता रक्तामध्ये योगाग्नी प्रगट झाल्यानंतर काय करतो ही ओवी आहे. मी सांगितलं त्या त्या भागामध्ये जशी सून जाते ते नाव घेऊन येते, त्याप्रमाणे योगाग्नी कुठल्या भागात गेल्यानंतर नाव काय घेतो. रक्तामध्ये योगाग्नी प्रगटला की विरक्ती हे नाव घेतो. विरक्ती हा परिणाम आहे, योगाग्नी साधन आहे, विरक्ती परिणाम आहे. मग त्याचं काय होतं त्या रक्तामध्ये. जाळ ज्वाला निघतात. योगाग्नी इतका म्हणून धारणा प्रवाह राजर्षी योगातच खरे अनुभव येतात बरं का. त्याच्या अलीकडे फार कमी शक्यता आहे. 8-8 घंटे कर्मयोगाची साधना केली तर राजर्षी योगाची सुरुवात अनुभवांची होऊ शकते. कंटिन्युअस 8 तास. 15 दिवसानंतर चुणूक थोडी येऊ लागेल. देसाई मोरेला माहिती आहे. देसाई मोरे 15 दिवस तिकडे होते आणि 9-9, 10-10 तास त्यावेळेस साधनेला बसायचे. म्हणाले 8 दिवसानंतर तर आता खरं सुरू झालंय आणि 15 दिवसामध्ये
नेमकीच चांगली जोरात सुरू झाली की आपलं योग शिबिर संपलं. शिकार खावं कथा आहे की टट्टी लगी, आपलं नेहमी असं होतं. त्याला इलाज नाही. वाघ समोर आहे, बंदूक समोर आहे आणि गोळी झाडायची, रेंज मारायचं की इतक्या जोरात लॅट्रिन लागली. तसं होतं आपल्याला. अनुभव नेमके यायला सुरुवात होणार की आपलं गचकेला. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली. विरक्तीची ज्वाळा प्रचंड उसळते. योग आग 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 अशी निर्माण होते शरीरामध्ये. तव विकारांची इंधने पळीपली विकार. त्याच्यामधनं काय जळतं? तमाचे परमाणू आणि रजाचे परमाणू जळतात. आणि तम आणि रजाचे परमाणू जळतात म्हणजे काय होतं? तमातून काय निर्माण होतं? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. सगळ्यात खराब काय हो सांगा बरं? सगळ्यात खराब काय? कोण सांगतं? हे पास सगळे जरी सारखे असतील, बरोबर आहे, सगळे जरी सारखे असतील तर लॉंग काय म्हणतात त्याला, परिणाम कोणाचा सगळ्यात जास्त आहे? कोणी म्हणतो क्रोधाचा आहे. किती दिवस तुम्ही क्रोधात राहतात? मस्त फुटून जाईल ना. समजा नवरा फटाफट बोलला, नाही बायको नवऱ्याला बोलली, 3 दिवस 4 दिवस 8 दिवस हळूहळू उतरतो आणि मग फसकन हसतो आपण, हे हे हे. किती दिवसात गेला क्रोध? सारखा जर क्रोध राहिला सगळं भ्रष्टच व्हायचं ना. सगळ्यात जास्त लोभ वाईट आहे आणि लॉंग राहतं ते. जन्मल्यापासून मरेपर्यंत लोभ. आणि त्याच्या मग लोभाच्या कोणी आडवा आलं म्हणून काम, क्रोध, शेवटी लोभच आहे ना त्याच्या मुळाशी. कामविकार का निर्माण होतो? मला बायकोपासून आनंद पाहिजे म्हणजे लोभच झाला. क्रोध काय येतो? कोण आडवा आलं? मला लोभ म्हणजे जे पाहिजे मटेरियल, वस्तू, विषय आणि व्यक्ती यांच्या आड जे येतील म्हणजे लोभच. महाबदमाश. त्याच्यामध्ये लोभ ही जी आसक्ती आहे इंद्रियामधून, त्याच्यामुळे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर जे निर्माण होतात, ही लाकडं जाळल्या जातात. तम आणि रजाचे परमाणू जळाले म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे विकार जळाले म्हणून समजा, जाळल्या जातात. म्हणून पहा, आपण म्हणतो ना आमचा राग जरा कमी झाला. तरी काहींना राग येतो योग शिबिरामध्ये. आता वैराग्य किती वाढलं याची टेस्टिंगच घ्यायची. काही पुरुषांनाही राग येतो, काही बायांनाही राग येतो. आळंदीच्या योग शिबिरामध्ये राग येतो. आमची सतरंजी इथे का उचलली, आमची तिथे का गेली. आता वैराग्य आलं का? किंवा राग कमी झाला का? फार कमी. आपल्या इथं कोणी नाही, ते तिकडं पुण्याला. आणि पुण्याला बोलल्यावर म्हणेल मी परभणीला आहे ते. आपल्या इथे नाहीत. आळंदीत तीही विरक्तीची ज्वाळा घेतली. तव विकारांची इंधने पळीपली. पेटली. विकारांची इंधने पेटली. पळीपली म्हणजे काम, क्रोधाला आग लागते, अशी आग. तेथ आशा धुमे सांडिली 5ही कुंडे. पंच ज्ञानेंद्रिय कोणते? ते तन्मात्रा झाल्या.
त्यांचे विषय झाले, इंद्रियांचे विषय. नाक, डोळे, हा माहिती आहे सगळं. नाक, कान, डोळे, याच्या खालचं जीभ डबल येते. जिभेच्या खालचा प्रदेश म्हणजे कर्मेंद्रिय. 2 हात, 2 पाय, जीभ, 5 गुदही आहे. नाही, हात, पाय, गुद, हे सगळं 5 कर्मेंद्रिय, जीभ. आणि वरचा प्रदेश जीभ, डोळे, नाक, कान, हे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. हे काय घेतात? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचा विषय घेतात. शब्दातून रूप, रस, गंध हे सगळे घेतात. आणि घेण्याची एक आशा शिल्लक असते. आज पिक्चर चांगला लागला असता तर नसतं का झालं. छान पिक्चर. आशा धूम म्हणजे आशा आणि इच्छा आणि वासना यांचा जो धूर निघतो शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याच्यातनं, त्या ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांच्या माध्यमातनं जो हा धूर निघतो तो 5 कुंडातून निघतो. म्हणजे कर्मेंद्रियातून आणि ज्ञानेंद्रियातून जो धूर निघतो आशेचा, वासनेचा, तृष्णेचा, इच्छेचा, तो जळल्या जातो. हे धूर केव्हा निघतो? अर्धवट पेटलेली लाकडं असतील तर. आणि अग्नी पेटल्यानंतर धूर राहतो का? नाही. म्हणजे आशेचा, इच्छेचा, वासनेचा धूर संपला. म्हणजे योगाग्नी मस्ट आहे. म्हणजे विरक्ती काय करते? रक्तामध्ये योगाग्नी प्रगटला की विरक्ती प्रगट होते. त्याच्यामध्ये तम आणि रजांचे परमाणू जाळल्या जातात. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर ही लाकडं जाळल्या जातात. आणि त्यांच्यामधून ह्या पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रियामधील ज्या ह्या विकारांच्या वृत्ती आहेत, आशा, इच्छा, आकांक्षा, ह्या जाळल्या जातात. काही शिल्लक राहत नाही. मला काही नको, ही स्थिती येते. माधवाचार्यांना अशी स्थिती आली. उपासनेला बसले, गायत्रीचे 22 पुरस्चरण केले. 4.5 लाखाचं नाही, 24 लाखाचं एक पुरस्चरण, असं 22 पुरस्चरण केले. कशा करता? मला राजा व्हायचं, सम्राट व्हायचं हिंदुस्थानचं. आणि देवी प्रगटली जाईल, नाही प्रगटली. त्यानंतर स्मशानात गेले. म्हणले जाऊ द्या, आता चेटूक, दोरी, गंडा काहीतरी करू. मग भूताचे मंत्र सुरू केले त्यांनी. भूत प्रगटलं. म्हणलं नाही तर नाही देव, भूत. आता इतकं आयुष्य घातलं, देव प्रगटतच नाही, इच्छा देत नाही. ते भूत प्रगटलं. बोले ते लांब. ते म्हणे जवळ येणं, नाही तुमच्या जवळ येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही म्हणे? तुमचा प्रताप, गायत्री मंत्राच्या पुरस्चरणाचा एवढा प्रताप आहे की मी जवळ येऊ शकत नाही. म्हणले मला कसं समजलं नाही? आणि देवी का प्रगट झाली नाही? पापाचे डोंगर अजून शिल्लक आहेत म्हणे तुमचे. थोडा अजून दम धरला असता काही काळ, जगदंबा प्रगट झाली असती. भूतानी सांगितलं. त्यानंतर पुन्हा बसले पुरस्चरण करायला. कुंडलिनी जागृत झालेली नव्हती ना, म्हणून फार त्रास होतो. कुंडलिनी जागृत झाली नाही तर वाचिक जपाला प्रचंड त्रास होतो. त्यानंतर झाली प्रगट. माग म्हणे काय मागायचं? आता प्रखर वैराग्य रक्तामध्ये विरक्तीचं निर्माण झाल्यामुळे म्हणले मला एक सांग, ज्यावेळेस मागायचं होतं त्यावेळेस तू प्रगट नाही झाली, आणि ज्यावेळेस प्रगट झाली आता इच्छाच राहिली नाही. आशेचा, इच्छेचा धूर संपला. आणि त्याच वेळेस देव प्रगट होत असतो बरं का, ज्यावेळेस आपल्याजवळ काही लिस्ट शिल्लक नाही.